हे प्रश्न कोणते पाहूयात। उद्धव सरकारात अनेक कोरोना बळी गेले, त्याची जबाबदारी कोणाची? कोरोना काळात घोटाळ्याची जबाबदारी कोणाची? खिचडी घोटाळा, शवपिशवी घोटाळा कुणी केला? मुख्यमंत्री असताना ठाकरे मंत्रालयाची पायरी किती वेळा चढले? ठाकरे मंत्रालयात का गेले नाहीत? असा प्रश्न उपस्थित केलेला आहे भाजपने। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नाकर्त्यापणामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक बळी गेले। कोरोना काळामध्ये त्याला जबाबदारी कोणाची आहे? याच कोरोना काळामध्ये अनेक घोटाळे झाले, मग ते खिचडी घोटाळा असो किंवा अक्षरशः जे मृत झाले त्यांच्यासाठी बॅग मागवल्या गेल्या, त्यात सुद्धा घोटाळे झाले। त्याला जबाबदार कोण? खिचडी घोटाळा असेल, बाकी अनेक घोटाळे असतील, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही, असे असंख्य प्रश्न त्या काळात होते। आपण मंत्रालयाची पायरी सुद्धा आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात किती वेळा चढलात आणि नियमित मंत्रालयात का गेला नाहीत, याची उत्तरं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आज मोर्चाच्या जाताना आधी जनतेला दिली पाहिजेत। कोल्ड वॉर सुरू आहे आणि कोल्ड वॉर मधून हे सगळं घडताना दिसते। तीनही पक्षांचा ताळमेळ एका पायात, एकाचा पायपूस एकाच्या पायात नाही, अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली। कुठल्या विकासाच्या दृष्टीनं हे सरकार कधी भांडताना दिसत नाही, मात्र हिस्सेवाटीवरून जास्त अधिकारानं भांडताना दिसत आहे।